गोष्टी छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी, गोष्टी आनंदासाठी, गोष्टी आनंदासाठी. आनंदाने समृद्ध व्हा, जाऊया गोष्टींच्या गावा. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चांगल्या दानाचं महत्त्व. एक राजा होता, मोठा घमेंडी आणि कंजूस. एकदा तो आपल्या राज्याचा फेरफटका करायला गेला. फेरफटका आटपून राजवाड्याच्या जवळ पोहोचतो तोच एक साधू त्याच्यासमोर आला. म्हणाला, महाराज, मला काहीतरी दान द्या. राजा म्हणाला, मी काही कोणाला दान देत नसतो, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे दान देण्यासारखी हलकी गोष्ट नाही. साधू महाराज म्हणाले, नाही नाही, आज मी तुमच्याकडनं काहीतरी दान घेतल्याशिवाय जाणारच नाही, काहीतरी मला दान द्या. तेवढ्यात राजाच्या रथाच्या घोड्यांपैकी एकाने लीद टाकली. राजाचं लक्ष तिकडे गेलं. राजा म्हणाला, वा, बरंच आहे, ही लीद आपण साधूला दान म्हणून द्यावी. त्याबरोबर राजाने साधूला सांगितलं, ही लीद घ्या ना. साधू म्हणाला, ठीक आहे, पण ती लीद तुम्ही तुमच्या हस्ताने मला द्या. राजाने नाईलाजाने ती लीद आपल्या हाताने साधूला अर्पण केली. लीद घेऊन साधूने आशीर्वाद दिला. महाराज, वृद्धी हो. राजा राजवाड्यात परतला. सकाळी उठल्यानंतर राजा आपल्या छज्जामध्ये उभा राहिला आणि इकडे तिकडे पाहताना अतिशय दुर्गंधी त्याला आली. आणि समोर पाहतो तर काय, जिथे काल घोड्याने लीद टाकली होती तिथे लिदीचा डोंगर झाला होता. नुसता डोंगर नाही, हा डोंगर वाढतच होता. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली आणि तो डोंगर साफ करून घेतला, पण तो वाढतच राहिला. आता राजा म्हणाला, काय करावं. राजाने पुन्हा एकदा साधूची भेट घेतली. नम्रपणे त्यांना विनंती केली, साधू महाराज, मला क्षमा करा, मी तुमची योग्यता ओळखली नाही. आता हा लिदीचा डोंगर दूर करण्यासाठी मी काय करू, यावर मला काहीतरी उपाय सांगा. साधू म्हणाले, ठीक आहे, तू असं कर, तुझ्या राज्यात तुझ्या लोकांकडून तुझी निंदा होईल असं काहीतरी कर. राजाने आपल्या सेवकांतर्फे राजाबद्दल वाईट गोष्टी पसरवल्या आणि लोकांमध्ये एकच विषय झाला, राजा आणि राजाची निंदा. म्हणता म्हणता 15 दिवस गेले आणि 15व्या दिवशी त्या लिदीचा डोंगर नष्ट झाला. राजाला आनंद झाला. राजाने पुन्हा एकदा साधूची भेट घेतली. साधूला प्रणाम करून राजा म्हणाला, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का. साधू म्हणाला, ठीक आहे. लिदीचा डोंगर तयार होण्याचं कारण काय, राजाने विचारलं. साधू महाराज म्हणाले, हे तुझ्या दुष्कृत्यांचं फळ आहे. ते कसं. तर तू मला दान म्हणून लीद दिलीस, त्या लिदीचा डोंगर व्हायचं कारण मला दान मिळताच माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तुझी वृद्धी हो. मग त्याप्रमाणे लिदीची वृद्धी झाली. हेच लिदीच्या ऐवजी तू मला जर सोनं दान दिलं असतंस, तुझ्याकडे सोन्याची वृद्धी झाली असती. मग राजाने पुन्हा प्रश्न विचारला, आता हा लिदीचा डोंगर कमी कसा झाला. तर साधू महाराज म्हणाले, तू जी काही राज्यामध्ये तुझ्याबद्दल गोष्टी पसरवल्या त्यामुळे जनतेकडनं तुझी निंदा झाली, त्या निंदेच्या प्रत्येक वेळेला तुझं थोडं 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 दुष्कृत्य नष्ट होत गेलं आणि त्यातून हा लिदीचा डोंगर कमी झाला. तात्पर्य, दान द्यायचेच असेल तर ते चांगले द्यावे. दिलेले दान वृद्धी होऊन परत आपल्याकडे येते. आपल्याला नको असलेल्या वस्तूचे दान कधीही करू नये. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन गोष्टीसह. जाऊया गोष्टींच्या गावा.